नमस्कार, मी तन्मय दाते. आपलं कोकण न्यूज एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित आहेत. राहुलजी, प्रथमतः तुमचं अभिनंदन. आणि नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत दोन्ही सामंत बंधू रिंगणात उतरले होते. दोघांना घवघवीत यश तर मिळालेलं आहे. त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? सर्वात महत्त्वाचं, मी ह्या कोकण न्यूज एक्सप्रेस चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझी जिल्हाध्यक्ष म्हणून जी कॉन्स्टिट्युएन्सी, माझा जो एरिया आहे तो चिपळूण, संगमेश्वर, त्याच्यानंतर रत्नागिरी, लांजा, राजापूर असा एरिया आहे. त्यामुळे माझ्या कार्यक्षेत्रात 3 आमदार उभे होते आणि तिन्ही आमदार विजयी झालेत. त्याच्यामध्ये किरण सामंत हे राजापूर विधानसभेमधनं विजयी झालेले आहेत. रत्नागिरीमधनं उदयजी सामंत माजी मंत्री जे आहेत तर ते विजयी झालेत. आणि तिकडे माजी आमदार शेखर निकम हे सुद्धा विजयी झालेले आहेत. तर त्यामुळे ह्या यशाकडे मी एवढंच बघेन की आत्तापर्यंत जे पंतप्रधान मोदी साहेबांनी किंवा अमित शहानी जो केलेला संपूर्ण भारताचा कायापालट आहे तो एक असेल समोर, किंवा महाराष्ट्र राज्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि त्याचबरोबर अजितदादा असतील. यांनी ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही सर्वार्थाने सगळ्या प्रकारचे उपक्रम किंवा वेगवेगळ्या योजना ज्या राबवल्या तर त्यांचंही फलित असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उदय सामंत साहेब ह्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना विकासाचा जो धडाका ह्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात जो लावला होता तो आतापर्यंत कधीच असा विकास झालेला नव्हता, किंवा एवढ्या प्रकारचा निधी जो आहे तर तो आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कधीच आणला गेलेला नव्हता. आणि जी विकास कामं झाली त्याचं हे फलित आहे असं म्हणायला हरकत नाही. लाडकी बहीण योजना फॅक्टर चालला की सामंत फॅक्टर चालला या निवडणुकीत? सर्वात महत्त्वाचं सामंत फॅक्टर, जे आमचे स्वतः पालकमंत्री सांगतात की सामंत फॅक्टर हा नाही. सर्वात महत्त्वाचं हे जनतेने निवडून दिलेलं आहे. लाडकी बहीण योजना असेलच, पण त्याबरोबर अनेकविध योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये वयोश्री योजना आहे, 3 सिलेंडर मोफत आहेत, किंवा महिलांसाठी निम्म एसटीची सवलत, निम्म्या दराने एसटीची सवलत मिळालेली आहे, वयोवृद्धांसाठीच सवलत आहे, तरुणांसाठी आहे, प्रचंड रोजगार आणलेले आहेत. त्यामुळे मी सामंत फॅक्टर हा म्हणजे हा सामंत इज इक्वल टू विकास असं हे समीकरण आहे आणि त्या विकासाचं हे फलित आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सामंत फॅक्टर स्वतः सामंत साहेब म्हणतात, आमचा फॅक्टर काय नाही, आमचा विकास आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास कामं पोहोचवणं हाच फॅक्टर आहे असं म्हणायचं. नक्कीच. आता उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे नेहमी पडद्यामागे असायचे, पण ते यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक लढले आणि ते सुद्धा राजापूर मतदारसंघातून लढले. त्यांच्यासमोर असणारे विरोधक, याचं तुम्हाला काय गणित होतं की कसं किरण सावंत तुम्ही निवडून आणण्याचं स्ट्रॅटेजी काय होती? सर्वात महत्वाचं त्या भागात सुद्धा विकास कामांचा धडाका स्वतः भैयानी लावला होता. आणि भैया जरी आतापर्यंत बॅक स्टेजला जरी असतील, बॅकबोन म्हणूनच रत्नागिरी विधानसभेमध्ये ते काम करत होते. गेले 4 टर्मचा जवळजवळ 20 वर्षाचा त्यांना अनुभव होता. आणि ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये सामंत साहेब जरी फ्रंटवर असतील तरी बॅकला भैया होते. आणि भैयांनाही कामाची पद्धत माहिती की विकास कामं कशी आणायची, तो निधी कसा आणायचा, तो त्याचा विनियोग कसा करायचा, कॉन्ट्रॅक्टरकडनं काम कशा प्रकारे करून घ्यायचं, हा भैयांना हे सगळं माहिती होतं. त्यामुळे तिथे काम करणं खूपच सोपं गेलं. आणि विकास निधीच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी सुद्धा राजापूरला भरभरून दिलं होतं, एक त्याचा फायदा झाला. आणि स्वतः भैया सामंत त्यांची जी कार्यपद्धती जी आहे, जी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुरती मर्यादित नाही, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे त्यांची कार्यपद्धती, की एखादं काम तडीच लावणं, एखाद्या कामाचा पाठपुरावा करणं आणि ते काम तत्परतेने करणं, अडले नाडलेल्यांना मदत करणं, ही जी तातडीने मदत करणं. जर काम होणार असेल तर होय सांगणं, होणार नसेल तर नाही म्हणून सांगणं. तर ही जी त्यांची म्हणजे ते स्वतः म्हणतात, मी बरं बोलत नाही, मी खरं बोलतो असं जे म्हणतात, तर ती पद्धत लोकांना आवडली आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं. आपल्यासोबत हे जिल्हा प्रमुख राहुल पंडित होते. त्यांनी खूप छान मुलाखत आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद.